स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या आपल्या क्लासचा डे 5 आणि आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने आणि पॉझिटिव्हली जगण्यासाठी आज याच्यामध्ये आपण रेकीचा इतिहास, रेकी आपल्या किती पायऱ्या आहेत, कशा पद्धतीने रेकी आपल्या जीवनामध्ये काम करते, रेकीचा इतिहास आणि त्यासोबतच आपलं आभा मंडल काय आणि त्याची एनर्जी आपल्या जीवनावर काय परिणाम करत असते ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करते. कशा पद्धतीने ऊर्जा वर्क करत असते हे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिले रेकी शिकण्याचे लाभ आणि पायऱ्या आपण समजून घेणार आहोत. तर रेकीच्या भारतामध्ये 5 लेवल प्रचलित आहे. रेकी शिकण्यासाठी भारतामध्ये 5 लेवल. पहिली लेवल जी आता आपण शिकणार आहोत ती लेवल म्हणजे आपली पहिली लेवल आहे रेकीची, जी आता आपण सध्या शिकतो आहे. ठीक आहे. आता बघा, आपण उद्या नाही परवा, चला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तर माझा क्लास आहे. आपण बुधवारी, उद्या मंगळवार आहे, माझा एक ऑलरेडी सेशन आहे. बुधवारच्या सेशन मध्ये आपण आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात घेणार आणि बुधवारच्या सेशन मध्ये आपण या ऊर्जा प्रॅक्टिकली अनुभवणार आहे की कशा पद्धतीने तुमच्या शब्दांनी पाण्याला शहाळ्याची चव किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव येते, किंवा तुम्ही त्या मिठाला खारटपणा कमी करू शकणार आहे तुमच्या शब्दांनी. काय वाटतं, पॉसिबल असेल काही गोष्ट? पण ते प्रॅक्टिकल सेशन लाईव्ह मध्ये आपण घेणार आहे. पण ते कुणाला जमेल? जे लोक सकाळी होणारा शक्तिपात अटेंड करतील ते. बुधवारी सकाळी आपला जो शक्तिपात होईल, जोपर्यंत तुम्ही तो शक्तिपात अटेंड करणार नाही तोपर्यंत तुम्ही या ऊर्जांना अनुभवू शकणार नाही. प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही कुणाला तरी हील करू शकणार आहे. हे देखील प्रॅक्टिकली आपण त्या सेशन मध्ये एक्सपिरियन्स करणार आहोत. ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये थोड्या जास्ती सुट्ट्या झाल्या काही कारणास्तव, काही इमर्जन्सी आली, परत दसरा आहे, नवरात्रचे दिवस चालू आहेत. एरवी माझ्या क्लासमध्ये 350-400 डेली संख्या असते, पण त्या नवरात्रच्या दिवसांमुळे आता पहिल्यांदा असं झालेलं आहे की संख्या इतक्या कमी लेवलवर, कमी विद्यार्थ्यांना शिकवायची मला सवय नाहीये, पण सध्या आपल्याला नवरात्र आणि दसऱ्यामुळे ती संख्या कमी दिसत आहे. ओके, काही हरकत नाहीये. तर आपण थोडं जास्ती वेळ गरज पडल्यास तर उद्यापासून आपण हे सेशन घेऊ. आणि कारण मला अर्धवट देण्यात आनंद नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण थोडं जास्ती वेळ घेऊन सेशनला, तुमची हरकत नसेल तर 1 तासाच्या ऐवजी आपण 1.5 तास घेऊन आपले जे टॉपिक्स आहेत ते आपण कंप्लीट करत जाणार आहे. ओके. सो परमिशन भेटेल का तुमची थोडा अर्धा तास जास्ती घेण्यासाठी? कारण आपल्याला एनी हाऊ फ्रायडेला आपल्याला सेशन संपवायचं आहे, कारण जे आपले शेड्यूल लागले आहे, मध्ये काही इमर्जन्सी आल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं. तर ओके, थँक्स फॉर युअर परमिशन. आपण उद्यापासून, आज पॉसिबल नाही पण उद्यापासून आपण अर्धा तास थोडं जास्ती सेशन घेऊन आपलं सिलेबस कम्प्लीट करणार. कारण सिलेबस मला संपवायचं नसतं घाईघाईत करून की चला परीक्षा सिलेबस नाही. ती गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, तरच तुम्ही त्या पद्धतीने वर्क करू शकाल. ओके. चला, तर रेकी शिकण्याच्या किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या आहेत. भारतामध्ये प्रचलित 5 पायऱ्या आहेत. जी रेकी लेवल 1 आता जी आपण शिकतोय तिला म्हणतात रेकीची लेवल 1 प्रथमा. यामध्ये आपण स्पर्शाच्या माध्यमातून कुणालाही हिलिंग करू शकतो. ठीक आहे. स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकतो. यामध्ये आपली मर्यादा काय? जास्तीत जास्त टच हिलिंग तुम्ही 2 ते 3 इंचापर्यंत देऊ शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही लेवल 1 मध्ये हिलिंग देऊ शकत नाही. आणि यावेळेस तुमच्या हातातनं प्रवाहित होणारी ऊर्जा ही 10%ची असते. ठीक आहे. जेव्हा तुम्ही या ऊर्जांसोबत पुढे प्रॅक्टिस करता आणि रेकीच्या सेकंड लेवलला जाता, प्रत्येक लेवलचा वेगळा शक्तिपात घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या ऊर्जांचा वापर करू शकता. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये परत तुमचा शक्तिपात होतो. त्या शक्तिपाताच्या नंतर, ऍक्टिव्हेशन नंतर, तुम्ही 40% ऊर्जांनी या ऊर्जांचा लाभ घेऊ शकता. किती पर्सेंट? 40% एनर्जीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि त्यानंतर रेकीची मास्टर लेवल, जिच्या तिसरी लेवल तिला म्हटलं जातं, थर्ड लेवल, ज्यात तुम्ही 100% ऊर्जांनी एक हिलर म्हणून समाजामध्ये काम करू शकता. स्वतःसाठी, कुटुंबासाठी या ऊर्जांचा वापर निरंतर करू शकता. ठीक आहे. स्वतःसाठी आणि इतरांसाठी या ऊर्जांचा वापर निरंतर करू शकता. तर लेवल 2 आणि 3 याच्यात तुमची 100% ऊर्जा होते. आणि त्याच्यानंतर ज्यांना माझ्यासारखं ट्रेनर म्हणून काम करायचं आहे, कोच म्हणून काम करायचं आहे,
त्या कोच म्हणून काम करत असताना तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेनर म्हणून काम करण्यासाठी चौथी आणि पाचवी लेवल जी एकत्रितपणे आपण शिकवत असतो, ज्याला रेकीची ग्रँड मास्टर लेवल असं म्हटलं जातं. पण माझ्या दृष्टीने जगामध्ये रेकी ग्रँड मास्टर फक्त डॉक्टर मिकाऊच येऊन गेले, ज्यांनी ही ऊर्जा रिडिस्कवर केली. आपण फक्त स्वतःला रेकी टीचर, रेकी मास्टर टीचर म्हणू शकतो. ग्रँड मास्टर फक्त डॉक्टर मिकाऊसी आहे, कारण ती ऊर्जा त्यांच्या मार्फत जगामध्ये पसरलेली आहे. तर त्या ऊर्जांसाठी आपण ग्रँड मास्टर म्हणू शकत नाही. पण ते एक प्रोफेशनल आहे, ते टॅग लावावं लागतं. म्हणून रेकी ग्रँड मास्टर आपल्याला लावावं लागतं. नाहीतर एक लक्षात घ्या, गुरुची जागा नेहमी गुरुच्या स्थानी असते. गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता, यावरच चांगलं ऊर्जांचं आदान प्रदान होऊ शकतं आणि त्याचे रिझल्ट. मला खूप आनंद वाटतं. आज मला माझ्या 2 विद्यार्थ्यांचा फोन आला आणि लिटरली मला खूप आनंद झाला. त्याच्यात माझ्या एक स्टुडंट म्हणजे आयुष्यभर एक हाऊसवाईफ, कारण त्यांच्या घरात एक स्पेशल चाइल्ड असल्यामुळे त्या जास्ती कुठेच बाहेर निघू शकत नव्हत्या. सतत मुलावर लक्ष ठेवावं लागत होतं. पण जवळपास 1.5 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष झाले त्या माझ्याशी जुळलेले आहे. आणि तेव्हापासून त्यांचा चालू झालेला प्रवास, आज त्यांनी मला सांगितलं की मॅडम, या क्षेत्रातनं मी जे काही आज पोहोचली, पहिलं त्यांनी हे केलं की स्वतःचं माझ्यासारखं छान वेल फर्निश ऑफिस विथ इन्व्हर्टर वगैरे लावून बनवलं. पहिली प्रगती त्यांनी स्वतःसाठी केली. दुसरं, आयुष्यात कधीच फॅमिली मेंबर्स किंवा त्या विमानात बसलेल्या नव्हत्या. आता 2 महिन्याआधी पूर्ण फॅमिलीला विमान टूर घडवून आणला. दिल्लीला एक कन्व्होकेशन होतं ऑनररी डॉक्टरेटचं, त्याच्यात आपल्या 13 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यात त्या मॅडम होत्या. आणि आज त्यांचा फोन आला, मॅडम नवरात्राच्या पहिल्या दिवशी मी आयुष्यात माझ्याकडे स्वतःच असं सोनं नव्हतं, ते मी एक मोठं, ते आता ते हे नाही सांगत किती घेतलं, त्यांनी तेवढं एका मोठ्या लेवलचं गोल्ड स्वतःसाठी परचेस केलं. दुसरा एक स्टुडंट आहे, त्यांचा मला आज फोन आला की मॅडम म्हणे या महिन्यात पहिल्यांदा, म्हणजे त्या 3 साडेतीन पर्यंत होतं त्यांचं, 4 लाख प्रतिमाहा या महिन्यात म्हणजे क्रॉस झाले. तर विचार करा, रेकी हे उत्तम करिअर आहे. आणि आज आपल्या बऱ्याचशा स्टुडंट, जर तुम्ही आता मी नावं सांगितले की विद्यार्थ्यांना अडचण होते की मॅडम तुम्ही आमचे नावं सांगितले की ते विद्यार्थी तुमच्याकडे डायव्हर्ट होतात, म्हणून मी आता माझ्या सक्सेसफुल विद्यार्थ्यांचे नावही सांगणं बंद केले. पण अक्षरशः आज आपले कितीतरी विद्यार्थी शेकड्यांमध्ये की ते या फील्डवर काम करून राहिलेले आहेत. हायेस्ट आपल्या विद्यार्थ्यांचं जे अर्निंग आहे ते नेटवर 5 लाख पर मंथ पर्यंत आहे. 1 लाख अर्न करणारे भरपूर स्टुडंट या ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ओके, तर या पद्धतीने रेकी शिकण्याच्या 5 पायऱ्या आहेत. तर सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग पोहोचू शकता. तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल, समजा मुलं शिकायला गेलेले आहे बाहेर, मुलांची परीक्षा आहे, मुलांचं ऍडमिशन नाही होत आहे, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून अगदी व्यसनमुक्ती करण्यापासून तर कोर्टाच्या केसेस, नोकरीसाठी सकारात्मक प्रयत्न, चांगले विवाह जोडीदार मिळवण्यासाठी डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून रेकीचा वापर करू शकतो. मास्टर हिलिंग मध्ये आपण नकारात्मक ऊर्जा, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक वगैरे म्हणतो, ते दूर करू शकतो. त्यासोबतच सायकिक सर्जरी, जिथे डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलेले असतात, त्या ऑपरेशन ला बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो. आज आपल्याकडे थायरॉइड, शुगर रिव्हर्स झालेले, बीपीच्या गोळ्या बंद झालेले बरेचसे स्टुडंट आहे. पण त्यासाठी फक्त रेकी ऊर्जा नाही, त्यासोबत एक प्रॉपर लाईफस्टाईल पण आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायची असते. कारण म्हणून आपण लेवल 1 ला एवढं विचारांवर काम करतो. सेकंड लेवलमध्ये पण सबकॉन्शियस माइंडच्या कंप्लेंटला कम्प्लीट कसं करायचं हे टेक्निक सेकंड लेवलला आपण शिकत असतो. या पद्धतीने ही रेकीची जर्नी चालू राहते. आता प्रत्येकाचं, आपल्या सोबतचे काही लोक काय करतात, रेकी सगळ्याच गोष्टीत कामात येते. तुम्हाला एक पीडीएफ देणार आहे, त्या पीडीएफ मध्ये सगळे प्रोटोकॉल दिलेले आहेत की कुठल्या आजारासाठी तुम्ही कुठे हात ठेवून हिलिंग कम्प्लीट करू शकता. अगदी तिथे कॅन्सरच्या गाठी डिझॉल्व्ह करण्याचे सुद्धा प्रोटोकॉल दिलेला आहे. वाताचे प्रॉब्लेम असेल, हाडांचे दुखणे असेल, केस गळतीची समस्या, मायग्रेन आहे, डिप्रेशन आहे, नकारात्मक विचार मनात असेल, सगळं प्रोटोकॉल तुमच्या नोट्समध्ये आहे. पण लक्षात घ्या, लेवल 1 ची ऊर्जा वेगळी असते, लेवल 2 ची वेगळी असते. 10% मध्ये तुम्ही 100% थर्ड मास्टर लेवलचा, कारण जे मी रिझल्ट सांगते ते आपले मास्टर हिलरचे रिझल्ट आहेत, ते पण विसरता कामा नये. नाही तर तुम्ही म्हणणार मॅडम लेवल 1 शिकलो आणि आमच्या हातून तर कॅन्सर पेशंट ठीक झाला नाही, तर त्याच्यासाठी पहिलीच विद्यार्थी जसं 10वीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच पद्धतीने लेवल 1चा विद्यार्थी मोठ्या हिलिंग केसेसमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. ही एक प्रॅक्टिसची प्रक्रिया आहे. मास्टर लेवलमध्ये 90 दिवसाची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं हिलिंग करू शकता. 90 डेज स्वतःला घडवायला लागतात.
विचार करा, शेतीचं पीक यायला 3 ते 4 महिने लागतात. मग एक हिलर म्हणून तुम्हाला तयार होण्यासाठी देखील 4 महिन्याची मेहनत आहे. 1 महिना आपला लेवल 1 लेवल 2 आणि थर्ड लेवल झाल्यानंतर 3 महिने 90 दिवसाची प्रॅक्टिस स्वतःला तयार करून, जसं अग्नीमध्ये तप्त होऊन सोन्याला चमक येते, त्याच पद्धतीने 90 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये चेंज झालेला असतो आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर या जगामध्ये लोककल्याणासाठी तुम्ही स्वतःच्या जीवनाला घडवत असता. ओके, चला तर आता ह्या ज्या रेकी शिकण्याच्या पायऱ्या आहेत, तर रेकीचा इतिहास समजून घेऊ. ही रेकी आपल्यापर्यंत कशी पोहोचली याचा थोडक्यात आपण बघणार आहोत. लेट मी शेअर द स्क्रीन. इव्हन सर, हाड जोडण्याचं औषध कुठल्या तरी डॉक्टरांकडे आहे का? नाही नाही मॅडम. बरोबर. अजिबात हाड जोडण्याचं नाही. औषध कुठल्याही डॉक्टरांकडे नाही आहे, कारण ते जे हाड आहे ते नैसर्गिकरित्या जोडल्या जातं. आपोआप आपल्या शरीरामध्ये जे सेल्स नवीन तयार होतात त्याच्यामध्ये प्लास्टर मध्ये ते हाड फक्त डॉक्टर काय करतात, जिथून सटकलेलं आहे त्याला एका जागेवर आणतात. जर जागेवर नसेल तर ऑपरेशनच्या माध्यमातून रॉड टाकून त्याला फिक्स करतात. पण हाडाची निर्मिती स्वतः शरीर म्हणजे युनिव्हर्स जो नेचर आहे, आपल्या शरीरामध्ये जी प्राण ऊर्जा आहे ते ते हाड जोडत असते. ठीक आहे. अगदी आपण कधीही तणावात असेल आणि आईने आपल्या पाठीवरून मायेने हा स्पर्श केला तर आपल्याला बरं वाटतं का? सांगा क्षीरसागर सर. जर कोणी मायेने आपल्याला स्पर्श केला आपल्या घरच्यांनी, तर आपल्याला बरं वाटतं का जर आपण तणावाच्या परिस्थितीत असेल? क्षीरसागर सर, माईक ऑन करा. नीता मॅडम, माईक ऑन करा. जर मायेने कोणी स्पर्श केला तर बरं वाटतं का सांगा? हो. बरोबर आहे. बाळ हो. किती रडत असलं त्याला आईने किंवा आजीने कुशीत घेतलं तर त्या बाळ शांत होतं का रडणार? शांत होतं. जेव्हा आपण लहानांना आशीर्वाद देतो, ते लहान आपण आपल्या ज्येष्ठांना नमस्कार करतो, तर ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्याच्यासोबत काहीतरी सकारात्मक अफर्मेशन बोलतात. हो. आपलं भलं होण्यासाठी, आपल्याला जे जीवनात पाहिजे ते मिळण्यासाठी ती प्रार्थना असते. तर रेकी बद्दल काय म्हटलं जातं? रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. रेकी आपल्या स्पर्शातनं प्रवाहित होत असते, आपल्या हातातनं प्रवाहित होत असते आणि ती ऊर्जा आपल्या इंटेन्शन सोबत काम करते. बरोबर आहे. फक्त जन्मता ही ऊर्जा आपल्या सोबत आहे, पण ज्या पद्धतीने आपण लहानाचं मोठं होतो या वातावरणात वाढता वाढता या ऊर्जांशी आपलं कनेक्शन डिस्कनेक्ट होतं आणि म्हणून मग या ऊर्जा आपल्याला नव्याने शक्तिपात घेऊन रिचार्ज कराव्या लागतात. जसं मोबाईलचा रिचार्ज संपल्यावर फोन लागत नाही, त्याच पद्धतीने ह्या ऊर्जा, म्हणजे असं नाही की फोन चालू नाही असं आहे का, फोन आहे तसाच आहे, फक्त त्याच्यातला रिचार्ज संपलाय. अगदी त्याच पद्धतीने ही ऊर्जा आपल्यामध्ये आहे, पण ती गुरूंच्याकडनं तिला रिचार्ज करावं लागतं आणि मग तुम्ही या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकता. एवढंच या रेकीचं आहे. ठीक आहे. आता डॉक्टर मिकाउसींनी ही ऊर्जा इन्व्हेंट करण्याच्या आधी भगवान अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, की स्पर्श चिकित्सेचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आहे. त्यानंतर भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकीचा उल्लेख आहे. कसं? जेव्हा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी भिक्खू लोक वेगवेगळ्या जंगलातनं वेगवेगळ्या देशातनं प्रवास करत होते, तर त्यांना तिथे कोणी वैद्यमुनी भेटणार होते का उपचारासाठी? नाही.
म्हणून या स्पर्श चिकित्सेची ऊर्जा त्यांना शिकवण्यात आली होती. ते सेल्फ हिलिंग आणि गरजेनुसार दुसऱ्यांना हिलिंग करत होते. ठीक आहे. या पद्धतीने या ऊर्जा वापरल्या जातात. त्यानंतर चिरोचे आपलं या ऊर्जा जे आहे तर स्पर्शाच्या माध्यमातून डॉक्टर मिकौसींनी, हे स्वतः पीएचडी स्कॉलर होते, जपानमध्ये एका विद्यापीठामध्ये म्हणजे बौद्ध धर्माचे त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला होता. आणि तिथे ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. एक दिवस त्यांना विद्यार्थ्यांनी विचारलं की जगामध्ये सगळ्या दुःखांचं निवारण करणारा असा काही उपाय आहे का? तुम्हाला माहिती आहे, याच प्रश्नासाठी भगवान बुद्धांनी आपलं घर राज्य सगळं सोडून या प्रश्नासाठी 12 वर्ष दिले. आता मला सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाजवळ आहे 12 वर्ष स्वतःला द्यायला? नाहीये आपल्याकडे. त्याच्यानंतर डॉक्टर मिकौसींनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून, मेडिटेशन करून, साधना करून या ऊर्जांना रिडिस्कवर केलं. आपल्याजवळ 21 दिवस आहेत का? एक दिवस हे फोन शिवाय होत नाही. मग 21 दिवस अन्न पाणी त्यागून, कुटुंबाला सोडून, मोबाईलला सोडून आपण जातच नाही. तर डॉक्टर मिकाउसी यांनी यांना माहिती होतं, जो काही अभ्यास झालेला होता त्यानुसार, की अशी ऊर्जा अस्तित्वात आहे. प्रश्न हा होता वापरायची कशी. त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हटलं जातं की 7 वर्ष हे काशीला येऊन थांबले. तिथे त्यांनी वेदांचा अभ्यास केला, बौद्ध धर्माच्या जे काही त्यावेळेसचे ग्रंथ होते त्यांचा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्यांना हे कळलं की मेडिटेशनच्या माध्यमातूनच, या जगातलं ध्यान साधनेतनच लोकांना सगळ्या एनर्जी प्राप्त झाल्या. आणि म्हणून ते जपान मधल्या माउंट कोरियामा नावाच्या एका पहाडीवर गेले, जिथे आज रेकीचं मंदिर आहे. जपानमध्ये माउंट कोरियामा इथे रेकीचं मंदिर आहे. त्या निर्जन पहाडीवर, जिथे तेव्हा कोणीच नव्हतं, तिथे 21 दिवस अन्न पाणी त्यागून मिकाऊसींनी तपश्चर्या केली, साधना केली. आणि 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी एका पिशवीमध्ये दगड टाकले, 21 छोटे छोटे. एक दिवस संपला की दगड खाली फेक, असं करता करता 20 दगड संपले. शेवटचा दगड उरलेला होता. ते हताश झाले की मी ज्या ऊर्जांना मिळवण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य दिलं, आज माझा हा शेवटचा प्रयत्न होता या ऊर्जांना मिळवण्यासाठी, तरी मला मिळाल्या नाही. ते हताश झाले. पण त्या 21व्या दिवशी असं समजा, अखंड ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. ब्रह्मांडातनं काही बलून, आणि त्या बलूनवर जपानी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे, अशा ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. जपानी भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे अशा ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. आणि सकाळी जेव्हा ते उठले, त्यांना एकदम असं फ्रेश वाटलं. सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा एकदम त्यांना असं खूप ऊर्जावान वाटायला लागलं. अचानक त्यांना खूप फ्रेश वाटायला लागलं, की त्यांना खूप काही चांगल्या एनर्जीज तिथे भेटलेल्या आहे. एक सकारात्मक एनर्जी त्यांना भेटलेली आहे, असा अनुभव त्यांना झाला. आणि आता त्यांना असं वाटलं की आता कुणाला तरी सांगावं, जे मला भेटलेलं आहे ते कुणाला तरी सांगावं, शेअर करावं. आणि म्हणून ते पहाडीच्या खाली धावत सुटले. धावता धावता त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आता आपल्याला ठेच लागली किंवा कुठे लागलं तर आपलं काय होतं, पहिले आपण तिथे हात पकडतो. त्यांनी पायाच्या अंगठ्याला बोटानी, हाताने पकडलं आणि पहिला रेकीचा चमत्कार बघितला, की जे भळभळ राहणारं रक्त होतं अंगठ्यातनं ते थांबलं. त्यांच्या वेदना देखील शमल्या. त्यांना ज्या वेदना होत होत्या, जो त्रास होत होता, तो देखील तिथे थांबला. हा पहिला रेकीचा अनुभव डॉक्टर मिकाउसी यांनी घेतला. एकच मिनिट. ओके. तर मग चिरोजी हॅशिनच्या ते पहिला पेन, ते लागलेली जखम त्यांची कमी झाली. आणि ते त्यांना 21 दिवसापासून उपाशी होते. आणि त्यांना खूप भुकेची जाणीव झाली. आणि म्हणून पहाडीच्या खाली एक खानावळ होती, तिथे ते गेले. त्यांना सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, तर मला आता पोटभर जेवायला द्या. त्यांचं वय बघता
तिथल्या खानावळच्या मालकाने म्हटलं की सर थोडंसं ज्यूस बीस घेऊन उपवास सोडा. ते नाही, मला पोटभर जेवायचं आहे. आता विचार करा, लोकांचे नवरात्रीचे उपवास चालू आहे सध्या. तर दोन वेळा उपवास करून करून जेव्हा एखाद्या पोटभर जेवतात, तर तेव्हा ते काय होतं, एकदम अनिझी वाटतं. एकादशीचा 2 वेळचा उपवास केल्यानंतर आपल्याला अनिझी वाटतं अगदी. पण त्यांनी पोटभर जेवण केलं, त्यांना तरी फ्रेश वाटायला लागलं, कुठेही जडत्व जाणवलं नाही. पण ते जेवत असताना त्या हॉटेल मालकाची एक नात होती, जी त्यांना वाढत होती, 14-15 वर्षाची होती. तिच्या चेहऱ्यावर खूप दुःखाचे भाव होते. डॉक्टर मिकावजींना वाटलं की नेमकं काय झालं हिला, हे त्यांना कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी विचारलं हॉटेल मालकाला, हिला काय झालं. तर म्हणे तिचे दाढ सुजलेले आहे आणि त्याच्यामुळे तिला खूप वेदना होतात आहे, म्हणून तिच्या चेहऱ्यावर तणाव आहे. डॉक्टर मिकावजींनी अंतर्प्रेरणाने त्यांना वाटलं की या मुलीला आपण स्पर्श केला पाहिजे. त्यांनी हॉटेल मालकाला परवानगी मागितली. त्यांचं वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता हॉटेल मालकाने परवानगी दिली आणि दोन्ही हात त्यांनी तिच्या मुलीच्या गालावर ठेवले. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत त्यांनी हे ठेवले. 15 मिनिटामध्ये त्या मुलीच्या सगळ्या वेदना कमी झाला, तिचा पेन कमी झाला आणि तिला एकदम फ्रेश वाटायला लागला. ठीक आहे, तिला एकदम फ्रेश वाटायला लागला. ओके, त्या मुलीला एकदम फ्रेश वाटायला लागलं. तर पहिला पेशंट डॉक्टर मिकाउजींनी हँडल केलेला ती मुलगी होती. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की मला माझ्या आयुष्यात जे पाहिजे होतं ते सगळं भेटलं, आता मला कशाची गरज नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं, जपान मधल्या बेगर सोसायटी, भिकारी लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन स्वतःची एक कुटी बांधली आणि निस्वार्थपणे 7 वर्ष आयुष्याची त्यांनी तिथे सेवा दिली. त्यांचा उद्देश काय होता, त्या बेगर सोसायटीज मधले सगळे लोक कुठे गेले पाहिजे, सभ्य लोकांच्या वस्तीत गेले पाहिजे आणि सभ्य लोकांच्या जीवनात जाऊन त्यांना एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी त्यांना आजारातनं मुक्त केलं, त्यांना हिलिंग केलं. पण त्यांनी त्या बदल्यात काहीच घेतलं नव्हतं. ठीक आहे. आता मग त्यांना असं लक्षात आलं की 7 वर्षात जे लोक ठीक होऊन गेले, परत परत वापस येऊन राहिले. यांना एवढं वाईट वाटलं म्हणे की मी ज्या लोकांसाठी अख्खं आयुष्य दिलं, ज्या लोकांना मी पूर्णपणे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी दिल्या, आणि ते लोक का बरं पूर्णपणे ठीक, माझं काय चुकलं, याचं उत्तर शोधण्यासाठी डॉक्टर मिकाउजू काय केलं, आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि बसले, काय चुकलं बाबा माझं शोधायसाठी. तर तिथे आकाशवाणी म्हणा किंवा इंटेन्शन म्हणा, दोन गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं, डॉक्टर मिकाउसींना कोणी बोलवलं होतं का? बेगर सोसायटीमध्ये स्वतःहून गेले होते. बरोबर आहे. दुसरा नियम होता, त्याच्या बदल्यात तू काही घेतलं का? त्याच्या बदल्यात त्यांनी काहीच घेतलं नव्हतं, फ्री सेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम तुम्ही तर या दोन्ही गोष्टी पाळल्या नाही, बरोबर आहे. तर आता मी का पाळल्या नाही याचं तुम्हाला उत्तर देते. ठीक आहे, ज्यांना प्रश्न पडला असेल की मॅडम तुम्ही या गोष्टी पाळल्या नाही, तर तुम्हाला सरळ सांगते, तुम्ही इथे उपस्थित आहात, किंवा सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी तुमचा रेकीचा शक्तिपात राहील आणि तुम्ही तेव्हा उपस्थित राहाल, तर ती मर्जी कोणाची राहील? तुम्ही स्व इच्छेने शक्तिपाताला उपस्थित राहाल, म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छांनी हा शक्तिपात ग्रहण करणार आहात. तर पहिले त्याचाच अर्थ काय, तुम्ही मला परवानगी दिली. आता त्याच्या मोबदल्यात तुम्ही काही घेतलं का, असा जर प्रश्न असेल, तर मी काय, माझं इंटेन्शन, कारण मी रेकीत येण्याच्या आधी आय वॉज झिरो. माझी फायनान्शियल कंडिशन आणि सगळ्याच बाबतीत माझ्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम होते. आज जे काही आहे रेकीतनं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतात, त्यांच्या फी मध्ये मी असं गृहित धरून टाकले, माझं इंटेन्शन देऊन टाकलेलं आहे की सगळ्यांची फी मला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे मी रेकीचा कुठलाही नियम तोडत नाही. तुम्ही शक्तिपाताला येता, तुमच्या मर्जीने येता, म्हणून तुमची परवानगी मला भेटते. आणि जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतात, लेवल 1ची मी फी त्याच्यामध्ये आली असं इन्क्लूड करून घेते. आणि लिटरली सांगते, जेव्हा मी इथून 3 वर्ष आधी जेव्हा हे फ्री सेशन चालू केलं, तेव्हा माझ्या जुन्या सगळ्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. कारण हे फ्री सेशन सुरू करण्याच्या आधी माझी रेकी लेवल 1ची फी 3,000 होती, रेकी लेवल 2ची फी 4,000 होती, रेकी मास्टर लेवलची फी 5,000 होती. म्हणजे 12,000चा कोर्स आजच्या घडीला मी पूर्ण लेवल 1 फ्री मध्ये केलेली आहे. सेकंड आणि थर्ड लेवलची त्याच्यासोबत अजून क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, या 2 कोर्स सोबत फक्त मी 6,000 फी ठेवलेली आहे. ठीक आहे, तर ते कंपल्सरी कुणालाच नाहीये. माझं एक आहे की ज्याच्या नशिबात रेकी असते, माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, रेकी प्रत्येकाच्या नशिबात नसते. शिकतील तरी सुद्धा ते प्रॅक्टिस करतील असं नाहीये. पण ज्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक, जसं मी त्या मगाशी 2 मॅडमचं उदाहरण दिलं, की ज्यांनी ते असे, आज आपल्याकडे उदाहरणं द्यायला कित्येक लोक आहेत. काही लोक आजारातनं बरे झाले, काही लोकांचे कुटुंब ठीक झाले, काही लोकांचं जीवनामध्ये असलेली नकारात्मकता संपली. अगदी
त्या दिवशी माझ्याकडे एक व्यक्ती आले, जेव्हा त्यांनी ऍडमिशन घेतली, थर्ड अटेम्प्ट होता सुसाईडचा. हॉस्पिटलमधनं घरी आणल्यानंतर त्यांना, जेव्हा त्यांनी क्लास अटेंड केला आणि तो त्यांचा थर्ड अटेम्प्ट होता, त्यांचे हसबंड, मुलं सगळे माझ्याकडे आले. त्या गोष्टीला आता 3 वर्ष झाले. ज्या व्यक्ती त्यांना नको होते आयुष्यामध्ये, आज त्याच व्यक्तींसोबत त्या आनंदाने, आणि त्यांच्या हसबंडने सांगितलं, मी घेतलेलं कर्ज माझ्या पत्नीने फेडलं आणि आज 1.5 लाख रुपये महिना कमवत आहे म्हणे मॅडम. विचार करा, ही एवढी पॉझिटिव्हिटी रेकीमध्ये आहे. फक्त तुम्ही तिला वापरता कसं. अशी जादूची छडी आहे की ज्याच्याने तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मकता येते. आता एक प्रश्न आला, शक्तिपात म्हणजे काय? शक्तिपात म्हणजे रेकीच्या ऊर्जांचं, जसं आपल्याला एखादा आपण ब्लड टेस्ट करतो तर आपल्याला आपला ब्लड ग्रुप कोणता आहे किंवा आपल्या शरीरामध्ये काय डेफिशियन्सी आहे ते कळते. तर रेकीच्या शक्तिपातामध्ये आपल्या एनर्जीमध्ये जे ब्लॉकेजेस आहे ते दूर करून तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जांची कनेक्ट करून दिलं जातं. पण कुणीही कनेक्ट करू शकत नाही. आता मला सांगा, आय सर्जन एखाद्या पेशंटचं पोटाचं ऑपरेशन करू शकत नाही. त्याच पद्धतीने एका रेकी ग्रँडमास्टरच्या हातून जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये त्या ऊर्जांचं कनेक्शन जोडून देत नाही, तोपर्यंत तुम्ही या ऊर्जांचं पुस्तक वाचून, युट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा मला 10 दिवस ऐकलं पण शक्तिपात घेतला नाही, तर तुम्ही या ऊर्जा अनुभवू शकत नाही. हा अनुभव केव्हा शकाल? डॉक्टर मिकॉन्सून सारखं 21 दिवस अन्न पाणी त्यागून एखाद्या पहाडीवर जाल किंवा भगवान बुद्धांसारखं 12 वर्ष तपश्चर्या कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टी पॉसिबल होणार आहे. नाही तर मग तुम्ही शक्तिपात घेतला, ही इतकी सुंदर एनर्जी दिली आहे की गुरुकडून शिष्याने जर शक्तिपात घेतला, एनर्जीचा प्रवाह, आणि हे प्रॅक्टिकली अनुभवणार आहे, तेव्हाच तर तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची चव येणार आहे. तेव्हाच तर तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. अजून प्रॅक्टिकल काय पाहिजे सांगा. मी तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी औरा बघायला शिकवणार आहे. तुम्ही कुणाचाही औरा बघू शकणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. तुम्ही कुणाचाही औरा, दोन व्यक्ती एकत्र येतात तर त्यांचा औरा कसा एकमेकांना कनेक्ट होतो हे उद्याच्या प्रॅक्टिकल आहे आपलं. तर उद्याच्या प्रॅक्टिकलसाठी एक व्यक्ती सोबत ठेवा, उद्याच्या सेशन मध्ये मजा येणार आहे. पूर्ण औराचे प्रॅक्टिकल आपण करणार आहोत, ज्याच्यात तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा औरा स्कॅन करायला, फील करायला, हील करायला, क्लीन करायला शिकणार आहे. तर आभा मंडल काय असतं, त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे प्रॅक्टिकली आपण अनुभवणार आहे. दोन व्यक्ती एकत्र येतात का, नेहमी संगत चांगल्याची करावी असं म्हटलं जातं, कारण दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, असं म्हणतात ना, अगर आपके साथ रहने वाले 4 व्यक्ती आलसी है, आप पांचवी आलसी बन जाओगे. अगर आपके साथ रहने वाले 4 व्यक्ती अमीर है, आप भी अमीर बन जाओगे. कारण प्रत्येकाचे विचार त्याच पद्धतीने असतात आणि त्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये या ऊर्जांचा अनुभव घेता येतो. क्लिअर? चला तर आपण बघूया पुढचं. तर बघा, डॉक्टर मिकाउसींनी त्यानंतर काय केलं, सभ्य लोकांच्या, ते तिथून निघाले बेगर सोसायटी मधनं की, आणि डिसिजन घेतलं सभ्य लोकांच्या याच्यात एक दवाखाना टाकला. आता जपान देश आताच तर आधुनिक आहे, त्यावेळेस आधुनिक होता. तर त्यांना बिना औषध उपचार हे खरंच पेशंट भेटणार असते का? पण असते. एखादी खूप पेशंट तब्येतीने कंटाळलेला, त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेला आणि त्याचा बऱ्याच वर्षा आधीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा, आणि चिरोजी हयाशी त्यावेळेसचे एअर चीफ मार्शल होते. आणि तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याच्यात ते एकदम हताश झाले आणि त्यांनी डॉक्टर मिकाउसींना गुरु केलं. आणि या रेकीचा त्यांनी एक मोठं रिसर्च सेंटर, त्यांनी तिथे हॉस्पिटल ओपन केलं. तर या दोघांपेक्षा महत्व कुणाचं आहे? हवाई टकाटा यांचं. कुणाचं महत्व आहे? हवाई टकाटा. का बरं? पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर होत्या म्हणून? नाही, त्या रेकीसोबत जगल्या. आजही कॅन्सर नावाच्या आजाराचा आपण शब्द जरी ऐकला तरी भीती वाटते. आणि हवाई टकाटा यांना वयाच्या 30व्या वर्षी एक रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. त्याच्यामुळे शरीरावर अनेक कॉम्प्लिकेशन्स होते. त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न होऊन अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. आणि त्यांना असं माहिती होतं की जपानमध्ये कुठली तरी अशी ऊर्जा विकसित झालेली आहे ज्याच्यामुळे आपण बरं होऊ शकतो. त्या जपानमधनं अमेरिकेमधनं जपानला आल्या, चिरोजी यांना भेटल्या आणि 6 महिने त्यांच्यावर नियमित उपचार चालला आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. ज्या महिलेला 30व्या वर्षी कॅन्सर झाल्या होत्या त्या 80 वर्षापर्यंत जगल्या. त्यांच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत जगल्या. आणि जगाला त्यांनी आजच्या सारखं ऑनलाईन युग नसताना, एवढं सगळी फॅसिलिटी नसताना, जगामध्ये 22 रेकीचे ग्रँडमास्टर तयार केले. आणि आज तुमच्या माझ्यापर्यंत जी रेकी पोचते आहे
त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दुवा हवाई टकाटा या बनल्या आणि आज भारतामध्ये अनेक पद्धतीने रेकी शिकवल्या जाते. आपण जी शिकतो आहे ती ट्रेडिशनल युसी रेकी, जी ओरिजिनल सोर्स पासून आलेली आहे. अन्यथा आज भारतामध्ये कोणी त्याला शिवशक्ती रेकी दिलाय नाव, कोणी त्याला हनुमान रेकी दिलाय, कोणी गायत्री रेकी दिलेला आहे, कोणी नारायण रेकी दिलेला आहे. प्रत्येकाने वेगवेगळे नावं दिले. ठीक आहे, पण जो मेन सोर्स आहे, जी प्राण ऊर्जा आहे, जी रेकी म्हणून, कारण जर ती आपण हनुमान रेकी किंवा गायत्री रेकी म्हणू शकत नाही, कारण रेकी हा मूळचा शब्दच जपानी आहे. मग तिथे आपण काय म्हणायला पाहिजे होतं? रेकी, हनुमान प्राण ऊर्जा. जर आपल्याला भारतीय नाव द्यायचं होतं पण ते रेकी वापरत आहे, याचा अर्थ ती ऊर्जा कोणती आहे? जपानी शब्द आहे, तिथली ती एनर्जी तिथून इकडे आलेली आहे. म्हणून आपल्याला हनुमान रेकी, गायत्री रेकी, शिवशक्ती रेकी असे नावं द्यावे लागतात. ऍक्च्युअल मग आपल्याला आपण जे शिकतोय ती युसी रेकी आहे, जी अगदी त्या सोर्स पासनं आपल्यापर्यंत भेटलेली आहे आणि आपण त्या ऊर्जांचा अनुभव आपल्यासाठी आणि इतरांसाठी घेऊ शकत आहे. ठीक आहे, नंबर पाहिजे का? ए बाळा, नंबर पाहिजे का? ओके. तर मग डॉक्टर, हे जे आहे हवाई टका, त्यांच्यामुळेच आपल्या भारतामध्ये आज रेकीचं सत्र चालू आहे आणि आपण या ऊर्जांचा वापर स्वतःसह इतरांसाठी योग्य आपण प्रशिक्षण घेऊन घेऊ शकतो. ही जी रेकी ऊर्जा आहे आज जगामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. आज हजारो नाही लाखो लोक या पद्धतीने वर्क करत आहे. जर तुम्ही गेलात ना, आम्ही आता महाराष्ट्रामध्येच नुसतं रेकीची फेसबुकला ऍड लावणार, जसं तुम्ही मला जुळलात तसेच ऍड लावणारे 3,800 लोक आज प्रेझेंट आहेत. तर विचार करा की याचा प्रचार किती मोठ्या प्रमाणात भारतामध्ये चालू आहे. आता हे बघा, मेक्सिको मधल्या एका हॉस्पिटलचं चित्र आहे, जसं रेकियन हॉस्पिटल मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं, त्याच पद्धतीने बिफोर ऑपरेशन पेशंटला हील करण्यासाठी ही रेकी ऊर्जा डॉक्टर्स त्यांना प्रोव्हाइड करत आहे आणि पेशंट ठीक झाल्यानंतर, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर त्याला हील करण्यासाठी आपल्याला या ऊर्जांचा वापर करता येतो. लेवल 1 मध्ये आपण स्पर्श चिकित्सेचा वापर करतो फक्त जर त्या व्यक्तीला बेडसोल झाला असेल, एखादं जळलेली जखम असेल, तेव्हा आपण त्याला 2 ते 3 इंच हात ठेवत असतो. त्याच्या पलीकडे लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही आहे, पण लेवल 2 मध्ये जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग करू शकता. आणि रेकीचे 5 तत्व आपण ऑलरेडी शिकलोय की आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही, आजच्या दिवस ईश्वराने माझ्यावर केलेल्या संपूर्ण कृपेचा मी रिस्पेक्ट करणार, त्याच्यानंतर माझ्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे निभवणार आणि माझे दयाळू भाव, माझे शेजारी आणि माझे जेवढे जवळचे लोक आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आभार भाव असणार आहे. ठीक आहे, हा बघितला आपण रेकीचा थोडक्यात इतिहास. आता आपण बघू आभा मंडळ, ह्युमन औरा काय असतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला औरा बघायला पण शिकवणार आहे, अगदी सजीव निर्जीव कुठल्याही वस्तूचा औरा फील आणि औरा स्कॅन. तर आभा मंडळ म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले आभा मंडळ म्हणजे प्रोटेक्शन शील्ड. काय आहे? प्रोटेक्शन शील्ड. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून प्रोटेक्ट करणारी एक शील्ड युनिव्हर्सनी आपल्याला दिलेली आहे. तुम्ही कधी अनुभवली का ती शील्ड? एक्सपिरियन्स केलेली आहे कुणी? येस ऑर नो? मी तुम्हाला आता ती फील्ड एक्सपिरियन्स पण करू शकतो.
ओके. ओके, सगळ्यांनी काय करायचं, दोन्ही हात रब करा. मी थोडस तुम्हाला एनर्जी एक्सपिरियन्स करवते, दाखवणार तर आहेच. रब युअर हँड. आणि थोडस तुम्ही इकडे असा हात लावा, तुम्हाला बघा एक मॅग्नेटिक फील्ड जाण काहीतरी आहे इकडे, हेवीनेस जाणवेल बघा, फील करा. कुणा कुणाला जाणवलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा, यस आय फील. बघा काहीतरी जाणवत आहे का, कुणा कुणाला जाणवलं सांगा. समथिंग इज देअर, काहीतरी आपल्या एनर्जीज आहे इथे. विदाउट एनी टच तुम्हाला फील होत आहे. बघा जे लोक हेडफोन वापरत असतील त्यांना इथे बिलकुल असं खूप गरम जाणवायला लागेल. हे हेडफोन जे लोक जास्ती दिवस जास्ती वेळ हेडफोन वापरतात तिथे त्यांना खूप हेवी एनर्जी जाणवते. ठीक आहे. आता दोन्ही हात परत एकदा रब करा आणि इथे चेक करा असा. इथे तुम्हाला तुमच्या हाताच्या वर काहीतरी एनर्जी जाणवेल. जाणवलं का, जाणवलं असेल तर थंबने असं सांगा यस. ही तुमच्या हाताचा आवरा जो तुम्ही फील करताय, हा जो फील करताय हा तुमचा हाताचा आवरा आहे. दुसऱ्या हात परत एकदा हँड रब करून तुमच्या इकडे चेक करा. हा तुम्ही औरा आहे, तुमच्या स्वतःचा औरा फील करताय. ठीक आहे. आता मी तुम्हाला तुमच्यातलं प्राण ऊर्जेचं कनेक्शन दाखवते की प्राण ऊर्जा का बरं आपल्याला आपल्याशी कनेक्टेड आहे. प्राण ऊर्जा ज्या फ्लोमुळे आपण जिवंत आहोत, ठीक आहे, ती प्राण ऊर्जा कोणती आहे ती आपण बघणार आहे. आता दोन्ही हात रब करा. आता बघा आपला शक्तिपात व्हायचा आहे तरी देखील नॅचरली आपण ऊर्जा, आणि जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा तुम्ही सगळ्या एनर्जी फील करू शकाल. ठीक आहे. आता इथे फील करा बघा. इथे जर तुम्ही प्रॉपर डोळे बंद करून व्यवस्थित फील केलं तर एखाद्या प्रवाहाच्या मध्ये तुमचा हात आहे असं तुम्हाला जाणवेल. आणि हा प्रवाह म्हणजे प्राण ऊर्जेचा प्रवाह आहे जो आपल्या क्राऊन चक्रातनं आपल्या मस्तिष्कामध्ये एंटर होत असते. कोणाकोणाला जाणवलं की समथिंग इज, काहीतरी तुम्हाला इथे स्टॉप कर म्हणजे काहीतरी आहे इथे, दोन ऊर्जांच्या मध्ये तुम्ही हात टाकलेला आहे असं तुम्हाला फील होईल. करून बघा. कुणाकुणाला जाणवलं त्यांनी दुसऱ्या हाताने थंब दाखवा की इथे काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी एनर्जीच्या मध्ये फ्लो मध्ये तुम्ही आलेले आहात. यस. तर हा जो आहे आता जो तुम्ही अनुभवला तर त्यांनी, आणि जेव्हा आपला शक्तिपात होईल त्याचं ऍक्टिव्हेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला या ऊर्जा तुम्हाला वाढलेल्या जाणवतील. ठीक आहे. तर आता औरा बघायला शिकू आपण. हा जो आभामंडळ आहे नेमकं होतं काय ते बघू आणि मग आपण औरा बघायला पण शिकणार आहे. तर बघा, आपल्या प्रोटेक्शनसाठी हा असा औराची लेअर आपल्याला असते. आता होतं काय, जेव्हा आपला औरा डॅमेज होतो तर 30 to 40% निगेटिव्हिटी आपल्या आभामंडळामध्ये स्प्रेड होते. किती? 30 to 40% आभामंडळातनं आपल्या चक्रांमध्ये येते. आणि चक्रांमध्ये जर ती निगेटिव्हिटी आली, आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला औरा औरा माहिती नाही, औरा क्लीन करणं माहिती नाही, मग ती एनर्जी जाते 7 चक्रांमध्ये. आपल्याला 7 चक्रही माहिती नाही, मग आपण ना औराचं क्लिन्झिंग करत ना 7 चक्रांचं. मग आपण अलर्ट केव्हा होतो, जेव्हा ही निगेटिव्ह एनर्जी फिजिकल आणि मेंटल आजारांच्या स्वरूपात आपल्या जीवनामध्ये एंट्री करते. मग जातो आपण डॉक्टरांकडे. मग डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट करतात, बरोबर आहे. आता जसं मी म्हंटल, एखाद्याला शुगर आहे, एखाद्याला बीपी आहे, एखाद्याला थायरॉइड आहे, रोज रोज तो औषध घेतो पण तो बरा का होत नाही? कारण एक लक्षात घ्या, गोळीच्या माध्यमातनं कमी केलेली शुगर शरीरात कुठे तर अफेक्ट करेल. तिचं अस्तित्व कुठे तर गेलं, ती शरीराच्या बाहेर निघाली का? गोळीनी तुमचं रिडिंग मध्ये शुगर कम्प्लीट केली, कमी केली, पण ऍक्च्युअल ती शुगर शरीरात कुठेतरी आहे आणि ती वारंवार स्टोअर राहिली की मग बाकीच्या ऑर्गनवर फरक पडतो. आणि रेकीतनं का रूट कॉज पासून इफेक्ट होतो? कारण रे एक व्याख्या है कि अगर हमारे जिंदगी में कोई बीमारी है उसके लिए हमने कारण दिया हुआ है.
कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएगी. आपण त्या कारणाला हेच नाही करत, त्याला गोळ्या देऊन देऊन काय करत असतो, त्याला कुठेतरी शरीरामध्ये सप्रेस करायचा प्रयत्न करतो. आणि हे सप्रेशन वर्षानुवर्ष चालतं आणि मग इतर ऑर्गन फेल होतात, किडनी लिव्हर व डॅमेज होतात. आलं का लक्षात? तर आपण रेकीच्या माध्यमातनं रूट कॉज काय आहे? पहिले निगेटिव्हिटी आली आपल्या आभा मंडळामध्ये, त्याच्यानंतर ती निगेटिव्हिटी कुठे आली? चक्रांमध्ये. तर रेकीमध्ये जेव्हा तुम्ही निरंतर औरा क्लिन्झिंग, चक्र चार्जिंग आणि इंटेक करणाऱ्या अन्नाला सुद्धा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देता, पाण्याला सुद्धा औषधी उपचार म्हणून स्वीकारता, तेव्हा तुमचं रेकी हिलिंग सोबत इंटरनल आणि बाह्य हिलिंग होतं. आणि म्हणून आपल्याकडे काही सिम्बॉल्स नंतर शिकवले जातात आणि जो उपचार होतो तो अधिक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होत असतो. लक्षात आलं? तर याच पद्धतीने आपल्याला पुढे बघायचं आहे. तर हा जो ह्युमन औरा आहे, त्याच पद्धतीने हा औरा सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला असतो. म्हणून आपण खूप जर अळगळ भरून ठेवली घरामध्ये, खूप जर अस्तव्यस्तपणा ठेवला, तर त्याचा डॅमेज औरा आपल्या घराच्या ऊर्जांवर इफेक्ट करतो आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी क्रिएट होत असते. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जांचा अनुभव घ्यावा लागतो. किर्लियन फोटोग्राफी एक अशी फोटोग्राफी आहे जिच्या माध्यमातून आपल्या आभामंडळावर अनालिसिस केल्या गेलं. आणि बघा, आता हे एका बोटाचा औरा आहे. आता इथे हा ब्लॅक का झाला? कारण इथे होऊ शकतं मे बी त्या बोटावर कट लागलं असेल, जखम झालेली असेल आणि तिथे तो बरोबर औरा तुम्हाला डॅमेज झालेला दिसतो. हे किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण बघू शकतो. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती का म्हटलं जातं? कारण व्यक्ती आहे तेवढे त्या व्यक्तीचे स्वभाव असतात आणि तशीच त्या व्यक्तींची एनर्जी पण असते. तर आता बघा, मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी औरा बघायला शिकवते. रेडी आहेत औरा बघण्यासाठी? आर यू रेडी? औरा बघण्यासाठी रेडी आहे? ठीक आहे. कागद पेन घ्यायचंय. बेटा याची जागा कोणी बदलवली कॅमेराची? तिथे नाही चालत ना तो. ओके. तर आता बघा, मी तुम्हाला हा एक पेज दाखवते. आज जर आमच्या कॅमेऱ्याची जागा चेंज झाली आहे. चला, तर इथे मी तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करते. ठीक आहे. आता बघा, तुम्ही या डॉट कडे एकटक बघा. तर विदिन सम सेकंद तुम्हाला त्याच्या भोवती एक व्हाईट प्रकाशाचं वलय दिसेल. ते व्हाईट प्रकाशाचं वलय ज्यांना ज्यांना दिसलं त्यांनी काय केलं? या पॉइंटचा औरा बघितला. ठीक आहे. काय केलं? या पॉइंटचा औरा बघितला. ठीक आहे. आता हे बघा, जेव्हा आपण आता या पॉइंटचा बघितला, आता तुमच्या समोर मी हा पेन ठेवते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी शॅडो बद्दल बोलत नाहीये. बघा, प्रत्येकाची सावली वेगळी आहे आणि एक व्हाईट प्रकाशाचा लेअर बघा इकडनं दिसतंय तुम्हाला. हा या पेनाचा औरा आहे. दिसत आहे इथे? हे बघा, प्रकाशाचा लाईन दिसत आहे का? बघा प्रॉपर, बघा तुम्हाला एक प्रकाशाचा लाईन दिसेल. शॅडो बोलत नाहीये मी, प्रकाशाचा लाईन. तर ती प्रकाशाची जी लाईन आहे ती त्या पेनाचा औरा आहे. त्यानंतर पाचही बोट आपण जेव्हा ठेवतोय आता इथे, तर तुम्ही बघा, शॅडो बद्दल बोलत नाही, आपल्याला बघायची आहे प्रकाशाची लाईन. तर तुम्ही बघू शकताय बघा, इथनं तुम्हाला पूर्ण एक प्रकाशाची व्हाईट ब्राईट लाईट दिसत आहे इकडनं असं. हा माझ्या पाचही बोटांचा औरा तुम्ही बघू शकता. दिसत आहे का व्हाईट लाईन? तर हा झाला बोटांचा औरा. आता
आता तुम्ही काय करायचंय, माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करायचंय. कुठे? नोज टिपवर लक्ष केंद्रित करायचंय. तर तुम्ही माझा आवरा बघू शकाल. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा, तर तुम्हाला इथे पूर्ण माझा आभामंडल तुम्ही बघू शकाल. बघायचा प्रयत्न करा. कुणाकुणाला दिसलं? दिसला का बाकीच्यांना सगळ्यांना? ओके. तर हे जे तुम्हाला दिसलं हा माझा आभामंडळ आहे. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल आता, तर त्यांना प्लेन सरफेसवर बसवायचं, प्लेन सरफेसच्या समोर बसवायचं. आणि तुम्ही त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. एवढंच आहे की समोरच्या डोळे बंद करायला लावा. तो हसतो तर मग काय होऊन जाईल? तो जर हसला तर काय होईल? तुमचं लक्ष विचलित होईल. आणि म्हणून आपल्याला त्या व्यक्तीला समोर बसून त्याला डोळे बंद करायला सांगा. प्लेन भिंत असली पाहिजे मागची, त्याच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करायला सांगा. तुम्ही त्या व्यक्तीचा आवरा बघू शकता. चला करून बघा. मग उद्या अजून आपण असे छान छान प्रॅक्टिकल करणार आहे आवराचे. कोण कोण करताय प्रॅक्टिकल सांगा बरं. आता जरा करून बघा तुमच्याच घरच्या लोकांसोबत. एखाद्या व्यक्तीला बोलवा आणि हे प्रॅक्टिकल करा. चला सुरू करा. ज्यांच्याही घरात कोणी आहे त्यांनी ते प्रॅक्टिकल करून बघा. म्हणजे मी म्हणते त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरात भिंत प्लेन असली पाहिजे. स्वाती मॅडम, स्वाती गवई मॅडम, समोरची भिंत प्लेन असली. जसं तर माझ्या मागे हा व्हाईट बघा, इकडे ब्लॅक याच्यात दिसत नाहीये, इकडे व्हाईट आहे म्हणून तुम्ही ते क्लिअर बघू शकता. तसं लाईट कलरची भिंत पाहिजे. व्हाईट नसली तरी लाईट कलरची भिंत पाहायची आहे. चला बघा. नंतर केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण सध्या आपल्याला आजचं एक प्रॅक्टिकल आपण कम्प्लीट करू, कारण उद्या आपल्याला बरेच प्रॅक्टिकल करायचे आहेत. दिसलं का? घरच्या कुठल्याही वस्तूवर फोकस करा तुम्ही. तुम्हाला त्याचा आवरा बघता येईल. सजीव असेल, निर्जीव असेल, वस्तूंचा पण आवरा बघू शकता. नाही व्यक्तीचा तर एखाद्या वस्तूवर केंद्रित करा लक्ष. त्याला तुम्हाला प्रकाशाचं एक ब्राईट लाईट दिसेल. तो म्हणजे त्या वस्तूचा देखील आभामंडळ तुम्ही बघू शकता. मग आता आवरा आहे कन्फर्म झालं का? बोल बेटा स्वरा, बघितला का आवरा? हो. रेड आणि व्हाईट, रेड, येल्लो. ओके. चला अजून कोणी कोणी आवरा बघितला? जास्तीत जास्त आवरा तुम्हाला व्हाईट कलर मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतो. तुम्ही स्वतःच्या हाताचं बघू शकता. ठीक आहे. आपल्याला हे प्रॅक्टिकल आहे. जे आजपर्यंत आपण आपण प्रयत्नच केला नाही. ईश्वराने आपल्याला इतक्या अनंत ऊर्जा दिलेल्या आहेत, पण आपण त्या अनंत ऊर्जांचा कधी विचारच केला नाहीये. विनोद सर, असा हात फ्लॅट याच्यात घ्या म्हणजे, आणि तिथून तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या हातावर फोकस करा. तर तुम्हाला क्लिअर तुमच्या हाताचे आउटलाईन. लाईट सरफेस कडे बघा. आणि मग तुम्ही असं बघा, तुम्ही तुमच्या हाताचा पण आवरा बघू शकता. चला बघा. लाईट सरफेस, घराची प्लेन भिंत, ते चेक करा. चला शिवानी मॅडम करून बघा. प्रॅक्टिकल केल्याने जमेल. नाही तर मला ऐकलं की ते कीर्तनासारखं होऊन जाते. कीर्तन भजन, जो जीवनात बदल होत नाही. चला करून बघा सगळ्यांनी. काजल शिंदे मॅडम, पेन पेपरवर ठेवा. व्हाईट पेपरवर ठेवा, मग त्याच्याकडे बघा, म्हणजे तो दिसेल त्याचा आवरा. आता आवरा क्लिन्झिंग करण्याची सोपी टेक्निक तुम्हाला सांगते. कारण कळत नकळत नकारात्मक ऊर्जांमध्ये आपण कनेक्ट होत असतो. गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर अचानक डोकं दुखायला लागतं का? तर तिथे जर जास्ती लोक, जसं आपण लग्न म्हटलं
किंवा मग मॉलमध्ये, जिथे आता नवरात्रांमध्ये मंदिरांमध्ये खूप गर्दी आहे. प्रत्येक जण दर्शनासाठी जात असेल, पण प्रत्येक जण सकारात्मक ऊर्जेने जात असेल नाही. कुणाच्या जीवनामध्ये काही दुःख असतं, कुणाच्या जीवनामध्ये अजून काही घटना घडलेल्या असतात. तर त्या सगळ्यात त्यांचं दुःख त्यांच्या औरामध्ये आलेलं असतं. आणि कळत नकळत जेव्हा आपण उद्याचं प्रॅक्टिकल करू, की तुम्ही त्या औरामध्ये कनेक्ट होता, तर त्याच्या दुःखाचा स्पर्श आपोआप तुम्हाला होतो. तो कसा होतो हे प्रॅक्टिकली उद्याच्या सेशनमध्ये मी दाखवणार आहे. म्हणून उद्याच्या सेशनमध्ये मस्ट आहे की तुमच्यासोबत एक व्यक्ती जर प्रॅक्टिकलला असलं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकणार आहे. चला बोला. आवाज नाही गेला, महत्वाचा एक कॉल आला तिकडे, त्यांना आन्सर देत होते. सॉरी फॉर दॅट. चलो. तर या पद्धतीने आपण आभा मंडळाला क्लीन करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय सांगते. मीठ. ठीक आहे. समुद्री मीठ, ते आपण घराची नकारात्मकता काढण्यासाठी ऍटलिस्ट वीकली 2 वेळा आपल्याला ते समुद्री मीठ मुठभर पाण्यात टाकून द्यायचं आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. ते प्रिंट काढतो काढलेली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला बाथ सॉल्ट बनवायला सांगते. जे तुम्ही Amazon वर बघता बाथ सॉल्ट विकायला, ते मी तुम्हाला घरी बनवायला शिकवते. सो आपल्या जे पिंक सॉल्ट घेऊन यायचं 1 किलो. त्याच्यामध्ये रोज पेटल्स, गुलाबाच्या ताज्या पाकळ्या टाकून द्यायच्या आणि एखादं सोप इसेन्स टाकून द्या. जर तर ते झालं तुमचं बाथ सॉल्ट. माझ्या बऱ्याच स्टुडंट बाथ सॉल्ट विकण्याचे काम करतात. ठीक आहे. दुसरा उपाय सोप्पा सांगून देते तुम्हाला. तो उपाय आहे, कोणता उपाय आहे की जर जास्ती नकारात्मकता असेल तर मिठामध्ये कॉफी पावडर टाका. तर ब्लॅक मॅजिक किंवा ज्या नकारात्मकता असतात त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 चमचे मीठ टाकून द्या. अफर्मेशन द्या की या पाण्याने आंघोळ करून माझ्या सगळ्या नकारात्मकता दूर झालेल्या आहे. तुम्हाला एनर्जेटिक फील होईल. ऑफिसमधनं लोकलमधनं प्रवास करताना तुम्हाला माहिती आहे की अक्षरशः किती औरामध्ये मुंबईच्या लोकलमधनं आपल्याला जावं लागतं. तर मग त्या लोकलमधनं प्रवास करताना किती सारी निगेटिव्हिटी येत असते, किती ऊर्जांची आपण कनेक्ट होत असतो. तिथे तुम्ही सेम याच पद्धतीने निगेटिव्हिटी काढण्यासाठी घरी आल्यावर रोज आंघोळ करताना थोडं मीठ टाकून आंघोळ करा. तर तुम्हाला ती निगेटिव्हिटी तुमच्या जीवनातनं दूर झालेली दिसेल. ठीक आहे. बाकी सेल्फ औरा क्लेन्झिंग, अदर औरा क्लेन्झिंग आणि लोकल बॉडी पार्ट औरा क्लेन्झिंग आणि त्यासोबतच औराचे बाकीचे प्रॅक्टिकल हे आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. तर या सेशनसाठी उद्या तयार राहायचंय. आज मला थोडं अर्जंट एक काम आलेलं आहे, टेक्निकल एरर आलेला आहे, तो डिझॉल्व्ह करायचा. त्याच्यामुळे आता आपण इथे थांबू. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.